नमस्कार, मी अमोल मानकर एशियन सीड्स तर्फे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे। मी आपल्या एशियन सीड्सची 777 ही त्यांनी लावला आहे, तर यांचा परिचय आपण करून घेऊया। सांगा तुमचं नाव। नमस्कार, मी कुंदन पाटील कामठवाडा। मी एशियन सीड्सचं हे 777 लावलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की क्वालिटी कशी आहे झाडाची। क्वालिटी बघून घ्या तुम्ही झाडाची। खालून जवळपास 2 ते 3 इंचापासून शेंगा लागलेल्या आहे झाडाला आणि प्रत्येकी शेंग ही 4 दाणी आणि 3 दाणी भरपूर आहे, 2 दाणी खूप कमी आहे। आणि आपण समाधानी आहात हे लावल्याबद्दल? समाधानी आहे लावल्याबद्दल। आणि पुढच्या वर्षी किती लावायचं? पुढच्या वर्षी आपलं 50% हेच राहणार। आणि लोकांना काय सांगसान? लोकांनाही सांगतो की हे व्हेरायटी जर आपण पतल्या म्हणजे थोडीशी पतली लावली तर उत्पन्न आणि शेंगा पण भरपूर येऊ शकतात तिला। आपण दाट लावल्यामुळे थोड्याशा कमी आलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा पण बरेच झाडं आपल्या याच्यात आहे की त्यांना भरपूर शेंगा आहेत। ठीक आहे, म्हणजे तुम्ही हे व्हेरायटी लावल्याबरोबर समाधानी आहात? हा, समाधानी आहे। आणि तसंच मित्रांनो, ही आपली एशियन 777 ही व्हेरायटी आहे। हे बघा, शेंगा बघू शकता तुम्ही। आणि आपल्याकडे दुसरी व्हेरायटी म्हणजे कॉन्फिडन्स, आणि यावर्षी नवीन व्हेरायटी आली आहे कृषी गोल्ड 151 ही नवीन व्हेरायटी आली आहे। तुम्ही लावून बघा, तिची पण ही स्ट्रक्चर आहे आणि शेंगा पण ठस भरतात। या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे हे साधारणतः तुमच्या ॲलोबिन मोजॅकला लवकरात लवकर बळी पडत नाही। आणि दुसरी गोष्ट, शेंगाही भरपूर लागतात। 3 दाण्याच्या आणि 4 दाण्याच्या शेंगा जास्त आहे, 2 दाण्याच्या शेंगा फार खूप कमी म्हणजे 20% असू शकतात। त्याच्यामुळे आपलं उत्पन्न हे द्विगुणित होते आणि आपला प्रगतीसुद्धा होते। आणि त्याचबरोबर तुम्हाला आपला एक एशियन कंपनीचा गहू आहे, तो गहू म्हणजे आपला एशियन सोना सरबती संशोधित गहू हा लावा तुम्ही। याचं वैशिष्ट्य कसं आहे, हाही बी रोगाला कमी प्रमाणात बळी पडतो। उंबई चांगली मोठी आहे, जवळपास उंबई चांगली मोठी आहे। आणि हा अर्ली आहे गहू, पोळ्यात चविष्ट होतात। आपण कसं घरूनच विकत असतो, त्याच्यामुळे आपल्या म्हणजे कोणाची नाराजीसुद्धा आपल्यावर येऊ शकत नाही, असा आपण हा गहू आहे। आपल्या नातेवाईकाला सुद्धा आपण हा गहू देऊ शकतो।